हॅलो एव्हरीवन, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण पेपर 1 युनिट्सचे टॉपिक डिस्कस करत होतो. त्यामध्ये युनिट लॉजिकल रिझनिंग आपण स्टार्ट केला होता आणि त्यातला चॅप्टर जो आहे ब्लड रिलेशन आपण स्टार्ट केला होता. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर नंबर 2मध्ये ब्लड रिलेशनच्या आपण त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि कशा पद्धतीने एखाद्या ब्लड रिलेशनच्या क्वेश्चनला डील करायचं हे डिस्कस करणार आहोत. बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर पेपर 1, त्यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ठीक आहे, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स. जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येतील. ओके, लाईव्ह फॉर्ममध्ये मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. तुमच्याकडे 50 मॉक टेस्ट्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस नोट्स इन द फॉर्म ऑफ PDF हे तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे, जे कोर्स फीस असणार आहे या टोटल अबोव फीचर्सची ती 2500पासून रिड्यूस करून 2000 करण्यात आलेली आहे. तर ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी कोर्स. दॅट इज 9766066858. एल्स यू कॅन डाउनलोड दी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन, जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. ॲप्लिकेशनला ओपन केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. ह्या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचा आयकन दिसतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टली माय कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे सर्च टॅब दिसतोय. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला डिफरंट कोर्सेस सर्च करायचे आहेत. ठीक आहे, डिफरंट कोर्सेस या अर्थाने बोलते आहे मी की महाराष्ट्र सेट पेपर 1साठी आपल्याकडे कोर्स आहे, त्यासोबतच पेपर 2 विथ डिफरंट सब्जेक्ट्स आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. नॉट ओन्ली फॉर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, पण तुम्ही UGC नेटसाठी प्रिपेअर करत असाल, CSER नेटसाठी प्रिपेअर करत असाल, तर त्यासाठी सुद्धा पेपर 1 अँड पेपर 2 विथ डिफरंट सब्जेक्ट्स तुम्हाला इथे कोर्सेस अवेलेबल एक्सप्लोअर करता येतील. ठीक आहे, अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की ह्या कोर्सला एक्सप्लोअर करून बघा एकदा. त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशननी जे आहे एक नवीन फीचर आणलेलं आहे. या पर्टिक्युलर फीचरमध्ये तुम्हाला नोट्स आणि MCQचं कंपायलेशन प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे, ज्यांचा सब्जेक्ट पेपर 2साठी खालील दिलेल्यापैकी सब्जेक्ट असेल त्या स्टुडंटसाठी कंपायलेशन आहे हे. या पर्टिक्युलर कंपायलेशनमध्ये सब्जेक्ट्स प्रोव्हाइडेड आहेत: मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज. हे सगळे काही जे सब्जेक्ट आहेत पेपर 2साठी, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी तुम्हाला नोट्स आणि MCQचं कंपायलेशन प्रोव्हाइड करण्यात येईल. यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स आणि हायली एक्सपेक्टेड जे काही MCQज आहेत एक्झाम रेलेव्हंट आपण प्रिपरेशन करून जे आहे बनवलेले आहेत. तर त्या पद्धतीचं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता हे पर्टिक्युलर कंपायलेशन इन दी कोर्स फीस ऑफ 1500 रुपीज. हे मी तुम्हाला 25% रिड्यूस करून अमाऊंट सांगत आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही ब्लड रिलेशनचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यापूर्वी काल आपण काही क्वेश्चन्स बेस्ड ऑन द डायग्राम सॉल्व करायला सांगितलेले होते. ठीक आहे, आपण ते एकदा बघून घेऊ. ही ती पर्टिक्युलर फिगर दिली होती मी तुम्हाला बेस्ड ऑन दॅट क्वेश्चन. असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे फक्त मी तुम्हाला यासाठी सांगत आहे जेणेकरून तुम्हाला ही कशा पद्धतीने आपण लॉजिक वापरणार आहोत, शॉर्ट ट्रिक्स वापरणार आहोत, त्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी ही डायग्राम दिली होती. ठीक आहे, फ्रॉम अबोव क्वेश्चन. ठीक आहे, पहिला क्वेश्चन जो आहे, हाऊ मेनी फिमेल कॅन्डिडेट्स आर देअर. ठीक आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी सर्क्युलर आपण जे आहे डायग्राम वापरतो. आपण असं बोललेलो होतं, आपण ठरवलं होतं की आपण सर्क्युलर डायग्राम वापरायची. म्हणून हे 1 2 3 4 5 ओके 6 7 8 आणि 9. सो टोटल फिमेल कॅन्डिडेट्स किती आहेत? टोटल 9 फिमेल कॅन्डिडेट्स आहेत. ठीक आहे, हाऊ मेनी मॅरिड कपल्स आर देअर. मॅरिड कपल्स किती आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं. मॅरिड कपल्ससाठी आपण कोणता सिम्बॉल वापरणार आहोत? डबल हेडेड ॲरो. तर डबल हेडेड ॲरोच्या अकॉर्डिंग मॅरिड कपल्स किती आहेत विचारलेलं आहे. ठीक आहे, एक कपल म्हणजे काय असतात? एक फिमेल आणि एक मेल कॅन्डिडेट एक कपल बनवतात. हे काय बनवतात? एक कपल बनवतात. ठीक आहे, तर इथे लक्ष द्या.
एक्स आणि वाय हे मॅरिड आहेत, ह्यामध्ये डबल हेडेड ॲरो आहे, हे झाला एक कपल. ए आणि एस डबल हेडेड ॲरो मॅरिड आहेत मॅम, 2. ठीक आहे. अजून मॅरिड कपल डबल हेडेड ॲरो 3, मॅरिड कपल 4, डबल हेडेड ॲरो. सो टोटल मॅरिड कपल्स किती आहेत? टोटल मॅरिड कपल्स किती आहेत? 4 आहेत. ज्यांनी ज्यांनी 8 लिहिलेलं आहे त्यांचं चुकलेलं कसं समजलं तुम्हाला? कपल विचारलं होतं, हां मॅरिड पीपल्स जसं विचारलं असतं तर तुम्ही ऑब्व्हियसली काय केलं असतं? 8 केलं असतं. ठीक आहे, पण कपल विचारले मी, पेअरमध्ये विचारले. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. किती सिबलिंग्ज आहेत असा प्रश्न होता. किती सिबलिंग्ज आहेत? सिबलिंगसाठी आपण काय वापरतो? मी म्हटलं होतं डॅश वापरतो आपण. तर हे ए आणि वायमध्ये एक डॅश दिसतोय तुम्हाला इथे, ए आणि वाय. बी आणि सीमध्ये दिसतोय 2, पी आणि आरमध्ये दिसतोय 3, जे आणि एलमध्ये दिसते 4. सो टोटल सिबलिंग्स किती आहेत? टोटल सिबलिंग्स 4 आहेत का? नाही. टोटल सिबलिंग्स किती आहेत? भाऊ बहिणी किती आहेत असं विचारलेलं यामध्ये. ठीक आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 सिबलिंग्स आहेत. समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? इथे पेअर्समध्ये काउंट करणार आहे का आपण? नाही. टोटल सिबलिंग्स 8. हाऊ मेनी जनरेशन गॅप? जनरेशन गॅप विचारला होता क्वेश्चन मी. ठीक आहे, जनरेशन विचारलं, जनरेशन गॅप. टोटल जनरेशन किती आहेत? 1 2 3 आहेत मॅम. ओके, आणि जनरेशन गॅप किती आहे? आई वडील ह्या दोघांमध्ये एक गॅप आणि त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये एक गॅप, तर 2 गॅप. ठीक आहे, 2 गॅप आला आन्सर. ठीक आहे. सो हाऊ मेनी कझिन्स आर देअर इन द सेकंड जनरेशन? सेकंड जनरेशनमध्ये कझिन्स किती आहेत विचारलं होतं मी क्वेश्चन. ठीक आहे, तर या क्वेश्चनमध्ये लक्ष द्या. सिबलिंगसाठी आपण हे वापरणार होतो. ओके, वाय आणि ए काय आहेत? भाऊ बहिणीत. वाय हे भाऊ आहे, ए ही बहीण आहे. ठीक आहे, फक्त फिगरकडे लक्ष द्या. वाय हा काय झाला? भाऊ झाला, ए ही बहीण झाली. ठीक आहे. वायचे जे लेकरं आहेत बी आणि सी, वायचे लेकरं कोण आहेत? बी आणि सी, आणि एचे लेकरं कोण आहेत? पी आणि आर. ठीक आहे, तर हे दोघं काय झालेले आहेत? हे झालेत कझिन्स. म्हणजे बी अँड सी, पी अँड आर हे काय झालेत? एकमेकांना काय झाले? कझिन्स झाले. समजलं? सिमिलरली अजून कुठे तुम्हाला अशी कंडिशन दिसत आहे का? लक्ष द्या. आता इथे बघू आपण. बी आणि सीचे जे काही लेकरं आहेत ते जे आणि एल आहेत. ठीक आहे. पी आणि आरचे लेकरं एम आणि क्यू आहेत. तेवढ्या पुढच्या जनरेशनमध्ये जायची गरज नाही आपल्याला, फक्त कझिन्स पुरतं ठीक आहे. ठीक आहे, वडिलांचे कझिन्स त्याच्यामध्ये नाही जायची गरज. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वाय आणि ए आत्याचे मुलं, मामाचे मुलं. ओके, त्याला आपण काय बोलतो? कझिन्स बोलतो. जे काही चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्याचे, मामाचे जे काही त्यांना आपण काय बोलणार आहेत? कझिन्स बोलणार आहेत. ठीक आहे, तर ह्यामध्ये कंडिशन काय होती? भाऊ बहिणीची कंडिशन होती. ठीक आहे, बी आणि सी कोण आहेत? पी आणि आरसाठी मामाचे मुलं आहेत. राईट, आईचा भाऊ आहे वाय. सिमिलरली बी आणि सी आणि पी आणि आरचं रिलेशन आपण काय डिटरमाइन करणार? कझिन्स बोलणार. सिम्पल क्वेश्चन होता. ठीक आहे, आज आपण काही थोडे डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे, आपण बघून घेऊया. पहिला क्वेश्चन आहे, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफर. एका फोटोग्राफमध्ये कोणीतरी आहे. ठीक आहे, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफर ऑफ अ बॉय आहे, म्हणजे याला आपण काय वापरणार आहात? स्क्वेअर शेप वापरणार आहात. ठीक आहे, मेल कॅन्डिडेट. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ ऑफ अ बॉय, सुरेश सेड ही इज द ओनली सन ऑफ माय मदर. ठीक आहे, सुरेश आहे बाहेर. हा कोण आहे? सुरेश. याला मी स्क्वेअर वापरणार आहे आणि एस लिहिते. सुरेश काय करतो? हा एक फोटोग्राफ बघतोय आणि ह्या फोटोग्राफला पॉइंट करत काय म्हणतोय? तो जो मुलगा आहे फोटोग्राफमधला तो कोण आहे? तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. आईच्या एकुलत्या एक मुलाचा. कोणाच्या आईच्या? सुरेशच्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा. सुरेशची आई
फिमेल, इथे मी आई लिहिते, मदर लिहिते. समजतंय तुम्हाला? सर्कल कशासाठी वापरला? कारण सर्कल फिमेल कॅन्डिडेटला रिप्रेझेंट करते मॅम, हे माहीत आहे. तो माझ्या कोण बोलतोय? सुरेश बोलतोय. सुरेश काय बोलतोय? सुरेश मेल कॅन्डिडेट आहे म्हणून स्क्वेअर घेतलं. तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. ॲटलिस्ट एवढं तुम्हाला समजलेलं आहे की सुरेशची आई, या दोघांमध्ये मी काय वापरलेलं आहे? टी डायग्राम, जनरेशन गॅपवालं वापरलेलं आहे. सुरेशच्या आईचा एकुलता एक मुलगा कोण असणार आहे? सुरेशच असणार आहे. ठीक आहे. तर त्याचा मुलगा कोण आहे? फोटोग्राफमधला जो कोणता मुलगा आहे तो. समजतंय ना आता काय? परत एकदा लक्ष द्या. सुरेश आहे हा मेल कॅरेक्टर आहे. तो बोलतोय इथे प्रश्नामध्ये कोण बोलतोय? सुरेश बोलतोय. तो काय बोलतोय? फोटोग्राफकडे पॉईंट करत. तो जो मुलगा आहे फोटोग्राफमधला, तो माझ्या आईचा म्हणजे सुरेशच्या आईचा एकुलता एक मुलगा. सुरेशच्या आईला फक्त एक मुलगा आहे. तो कोण असणार आहे? सुरेशच असणार आहे. ठीक आहे. सुरेशच्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे म्हणजे कोण? सुरेशचा मुलगा असणार आहे तो. सो बेसिकली इथे काय विचारलेलं आहे? हाऊ इज सुरेश रिलेटेड टू बॉय. तो सुरेशचा त्या मुलाशी काय संबंध आहे असं विचारलेलं आहे. एक भाऊ, अंकल, कझिन, फादर. तो ऑब्व्हियसली काय येणार आहे? जनरेशन गॅप आहे मॅम. सुरेशचा कोण असणार आहे? तो मुलगा असणार आहे. सो बेसिकली फादर अँड सनचं नातं असणार आहे. प्रश्न काय विचारले? प्रश्नात लक्ष द्या, व्यवस्थित लक्षात घ्यायचं असतं आपल्याला. प्रश्न जेव्हा दिलेला असतो शेवटचं स्टेटमेंट, प्रश्न असं पण विचारू शकतात, हाऊ इज बॉय रिलेटेड टू सुरेश. मुलगा सुरेशसोबत नातं काय ठेवतो? मुलाचं नातं ठेवतो. बट प्रश्न काय विचारले? हाऊ इज सुरेश रिलेटेड टू बॉय. सुरेशचं त्या मुलाशी काय संबंध आहे? सुरेश ते कोण आहेत? त्या मुलाचे वडील आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डी, फादर जे आहे, वडील जे आहे, राईट आन्सर येणार आहे. सिम्पल क्वेश्चन होता. ठीक आहे. ओके. नाव इफ ए इज ब्रदर ऑफ बी, B is sister of C, C is father of D, then how is D related to A? ऑप्शन दिलेले आहेत ब्रदर, सिस्टर, नेफ्यू, कॅन नॉट बी डिटरमाइंड. ए हा बीचा भाऊ असल्यास बी ही सीची बहीण आहे आणि सी हा डीचा पिता आहे. तर डी चा एशी कसा संबंध आहे विचारलेला. ऑप्शन ए दिलेला एक भाऊ, बहीण, भाचा ठरवता येत नाही. ठीक आहे. आता आपण डायग्रामच्या थ्रू जाऊ. काल शिकलो होतो आपण. ए इज ब्रदर मेल कॅरेक्टर. ठीक आहे. कोणाचा ब्रदर आहे? ए बीचा ब्रदर आहे. बीचं कॅरेक्टर माहिती आहे का? नाही माहिती. फक्त ब्रदरसाठी आपण काय वापरतो माहिती आहे मॅम? डॅश वापरतो. ठीक आहे. दुसऱ्या स्टेटमेंटवरून काय लक्षात येते? बी इज सिस्टर ऑफ सी, म्हणजे बीचं कॅरेक्टर काय? फिमेल कॅरेक्टर आहे मॅम. सर्कल घ्या. बी इज सिस्टर. बी कोणाची सिस्टर आहे बोलतात? सीची सिस्टर आहे बोलतात. सीचं कॅरेक्टर माहिती आहे का? नाही माहिती. ठीक आहे. मी तर खाली लिहिते. ए कोण आहे? ब्रदर, म्हणून मी याला काय घेते? मेल कॅरेक्टर. ब्रदरसाठी आपण काय वापरतो? डॅश वापरतो. कोणाचा ब्रदर आहे? बीचा ब्रदर आहे. बीचं कॅरेक्टर अजून माहिती नाही. सेकंड स्टेटमेंट वाचल्यावर आपल्याला बीचं कॅरेक्टर लक्षात येतं मॅम. बी इज सिस्टर ऑफ सी, म्हणून मी बीसाठी काय घेते? सर्कल घेते. फिमेल कॅरेक्टर. कोणाची सिस्टर आहे ती? परत सिस्टरसाठी आपण काय वापरतो? डॅश. सीची सिस्टर आहे मॅम, म्हणून इथे काय घ्या? सी घ्या. ठीक आहे. सीची. नंतर सी इज फादर ऑफ ए बोललेलं आहे, फादर ऑफ डी. सी कोण आहे? फादर. फादरसाठी आपण काय घेतो? स्क्वेअर घेतो. सी फादर कोणाचे? डीचे. फादर आहेत, जनरेशन आहे, पुढची पिढी आहे सीची, म्हणून आपण काय घेणार? इथे खालच्या साईडला डी लिहिणार. ओके. डीचं सेक्स कॅरेक्टर माहिती आहे का आपल्याला? नाही. फादर ऑफ फक्त डी सांगितले. डी मुलगा पण असू शकते, मुलगी पण असू शकते. सेक्स कॅरेक्टर माहिती नाही. प्रश्न काय विचारलाय की हाऊ इज डी रिलेटेड टू ए. डीचं ए सोबत नातं काय आहे? ओके. ह्याचं जे आन्सर असणार आहे ते सरळ ऑप्शन नंबर डी येईल. का? कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, जेव्हा केव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचं कॅरेक्टर माहिती नसेल, पर्टिक्युलर पर्सनचं सेक्स कॅरेक्टर माहिती नसेल, म्हणजे ते मेल आहे का फिमेल आहे हे माहिती नसेल, तर त्या टाईमला
तुम्ही नातं नाही सांगू शकत. आपल्याला इथं डीचं सेक्स कॅरेक्टर माहिती झालं का? नाही. डी ही मेल पण असू शकते, फिमेल पण असू शकते, दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट क्वेश्चनमध्ये दिलं आहे का? नाही. पण हां, प्रश्न जर असा असता, हाऊ इज ए रिलेटेड टू डी, प्रश्न जर असा असता, हाऊ इज ए रिलेटेड टू डी, म्हणजे एचं डी सोबत नातं काय, तेव्हा जर असलं असतं तर काय आन्सर आलं असतं? कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा. आता समजतंय क्वेश्चन? मी हे क्वेश्चन सेम क्वेश्चन ठेवला आहे, फक्त काय विचारलं यावेळेस, एचं डी सोबत नातं काय, ए हा डीचा कोण आहे किंवा ए ही डीची कोण आहे. ओके, हा जर प्रश्न आला असता तर आन्सर कॅन नॉट बी डिटरमाइंड नसलं असतं. काय असलं असतं आन्सर हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा. ओके, इथे काय प्रॉब्लेम आला आहे, हाऊ इज डी रिलेटेड टू ए, म्हणजे डी हा एचा कोण आहे असं विचारण्यात आलेलं आहे. एक तर समजा हे जर एक मेल कॅरेक्टर असलं असतं, प्रश्नामध्ये दिलेलं तर नाही आहे, पण आपण सपोज करू की हे मेल कॅरेक्टर असलं असतं, तर ह्या सिच्युएशनमध्ये ए हा डीचा कोण असला असता? बघू आपण. मला सांगा, ए बी आणि सी ह्या तिघांचं नातं काय आहे? हे तिघही भाऊ बहीण आहेत मॅम, डॅशवरून आपण सांगू शकतो. त्यामधली बी ही कोण आहे? बहीण आहे. बाकी राहिलेले दोन ए आणि सी काय आहेत? भाऊ आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल 3 सिबलिंग्स आहेत, एक बहीण 2 भाऊ. म्हणजे अर्थामध्ये ए आणि सी काय झाले? भाऊ झाले. सीचा मुलगा आहे डी, म्हणजे एच्या भावाचा मुलगा आहे डी. बरोबर आहे. एचा भाऊ कोण झाला? सी. त्याचा मुलगा कोण आहे? डी. म्हणजेच भावाचा मुलगा कोण पडतो? भाचा पडतो. राईट. त्याला पुतण्या बोलतो आपण बेसिकली. मराठीमध्ये आपण त्याला काय बोलतो? पुतण्या बोलतो. राईट. काका पुतण्याचं नातं असलं असतं. इंग्लिशमध्ये त्याला नेफ्यू बोलतात. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात? नेफ्यू बोलतात. तर आन्सर सी आलं असतं. बट इथे काय विचारलेलं आहे? नातं तर विचारले, पण डीचं कॅरेक्टर सांगितलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला सांगता नाही. चला इथं डी आपण फिमेल कॅरेक्टर पकडू. फिमेल असती तर काय आली असती? नीस आली असती. नीस म्हणजे काय? पुतणी. राईट. लक्षात घ्या, भाचा भाची पुतण्या आणि पुतणी जे काय असतं. ठीक आहे, पुतण्या पुतणी, भाचा भाची. इंग्लिशमध्ये त्याला नीस आणि नेफ्यूचंच म्हणतात. नेफ्यू म्हणजे काय? भाचा किंवा पुतण्या. ओके, आणि इकडे भाची किंवा पुतणी. बस एवढं लक्षात असू द्या. ओके, नातं डिफरंट मराठीमध्ये ठरतं, बट बेसिकली इंग्लिशमध्ये काय आहे? सेम आहे. नीस नेफ्यू, सिम्पल. ओके, नीस म्हणजे काय? भाची. नेफ्यू म्हणजे काय? भाचा किंवा पुतण्या. ओके, फाईन. तर हे थोडंसं ओके. आता इथं फिमेल आहे. फिमेलसाठी सुद्धा काय नातं आलं असतं? हाऊ इज ए रिलेटेड टू डी, म्हणजे ए कोण आहेत? डीचे. तर कोण असणार आहेत? ए डीचे पप्पाचे भाऊ, वडिलांचे भाऊ, म्हणजे कोण असणार आहेत? काका. मराठीमध्ये काका, इंग्लिशमध्ये अंकल. हाऊ इज ए रिलेटेड टू डी, मेल असो का फिमेल. ओके, हेच आन्सर आलं असतं. पण प्रश्न जर असा आला असता, हाऊ इज डी रिलेटेड टू ए, जेव्हा कॅरेक्टर माहिती असलं असतं त्यावेळेसचं बोलते मी. ठीक आहे, तर त्या टाईमला तुम्ही काय म्हटलं असतं? फिमेलसाठी मॅम नीस, आणि मेलसाठी काय? नेफ्यू, पुतणी ॲज पर द कंडिशन. ठीक आहे, पण इथं आपल्याला सेक्स कॅरेक्टर माहिती नाही या क्वेश्चनमध्ये, म्हणून इथे काय येणार आहे? कॅन नॉट बी डिटरमाइंड. ओके, आणि मला आता हेच सांगा, यामध्ये सेक्स माहिती नाही आपल्याला डीचं काय, मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो, आपल्याला माहिती नाही. आणि त्या टाईमला मी तुम्हाला विचारते की हाऊ इज ए रिलेटेड टू डी, तर याचं क्वेश्चनचं आन्सर काय आलं असतं? मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर. ठीक आहे, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन.
इंट्रोड्युसिंग अ बॉय, अ गर्ल सेड, ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ माय फादर ऑफ माय अंकल. हाऊ इज बॉय रिलेटेड टू गर्ल? ऑप्शन दिलेला आहे ब्रदर, नेफ्यू, अंकल, सन इन लॉ. ओके, फाईन. आता हा क्वेश्चन डील करताना लक्ष द्या. प्रश्नामध्ये कोण बोलतंय? एक मुलगी बोलत आहे, एक मुलगी म्हणत आहे. ठीक आहे, आपण हिला एक मुलगी कन्सिडर करू. ठीक आहे, एका मुलाला ती इंट्रोड्यूस करून देते. एक मुलगा आहे, त्याला ती इंट्रोड्यूस करून सांगते. हा जो कोणी मुलगा आहे, ही मुलगी आहे. ठीक आहे, हा जो मुलगा आहे हे कोण आहे? ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल. ओके, फाईन. हा क्वेश्चन आपण सॉल्व करू. ओके, तो माझ्या काकांच्या, फॉर एक्झाम्पल ही मुलगी आहे, हे झाले मुलीचे वडील, ही ती मुलगी आहे. ठीक आहे, ही मुलगी आहे, हे झाले मुलीचे वडील. ठीक आहे, तो माझ्या काकांच्या बोलतीये, ही म्हणजे वडिलांचे भाऊ असणार आहेत एक. ओके, मेल कॅरेक्टर वापरत आहे, लक्षात घ्या. स्क्वेअरसाठी भावासाठी मी इथे डॅश वापरत आहे. वडिलांचे भाऊ आहेत, हे या मुलीच्या वडीलचे भाऊ आहेत. इट मीन्स तिचे काका झाले. राईट, तो माझ्या काकांच्या वडिलांचा बोललेला आहे. काकांचे वडील हे झाले काका, हे झाले काका, त्यांचे वडील, जनरेशन गॅप. ओके, मुलगी काय बोलते? तो माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. समजतंय ना आता काय चाललंय? माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलाचा मुलगा. ओके, मी हे परत एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. इथे लक्ष घ्या. हे झाले वडील. ठीक आहे, त्यांचे 2 मुलं. ही जी मुलगी बोलतीये, ही काय बोलतीये तर लक्षात घ्या. हा जो कोणी मुलगा आहे, हा जो कोणी मुलगा आहे तो माझ्या काकांच्या बोललेली आहे. ती म्हणजे वडिलांचे भाऊ, हे झाले काका, हे झाले वडील, हे झाले तिचे वडील, हे झाले तिचे काका. वडिलांच्या भाऊ म्हणजे काका. ओके, काकांच्या वडील म्हणजेच हिचे कोण असणार आहेत? आजोबा, ग्रँडफादर. वडील कोणासाठी? काकासाठी, आणि वडिलांसाठी हिच्या पप्पांसाठी. ठीक आहे, ग्रँडफादर कोणासाठी? हिच्यासाठी. राईट, तो त्यांचा मुलगा आहे, तर मग बेसिकली काकाचा मुलगा झाला हा तिचा. राईट, सो हे काय येणार आहे? ब्रदर येणार आहे. आन्सर काय येणार आहे? ब्रदर. हां, इथे स्पेसिफिकली जर कझिन दिलं असतं तर कझिन आन्सर आलं असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. जर ऑप्शनमध्ये कझिन दिलं असतं तर कझिन स्पेसिफिकली आन्सर आलं असतं. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ. एका फोटोग्राफमध्ये पॉइंट करत लता काय बोलते? लक्ष द्या. लता आहे ही. लता फोटोग्राफकडे बघून, लता इज अ फिमेल कॅरेक्टर. ठीक आहे, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, लता सेज, ही इज द सन ऑफ, ओनली सन ऑफ माय ग्रँड फादर. तो माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. तो माझ्या आजोबांचा आजोबा, तिसरी पिढी. समजत आहे तुम्हाला? तिसरी पिढी, 3 पिढ्या आहेत. ठीक आहे, लताचे आजोबा झाले हे. तो माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे ती स्वतःच्या वडिलांबद्दल बोलत आहे. समजत आहे सगळ्यांना? होपफुली प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा चला की मॅम समजत आहे. ठीक आहे, समजत आहे. प्लीज थोडे ते ट्रान्सलेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मराठीच्या. ठीक आहे, आय डोंट नो, गुगल ट्रान्सलेशनने काहीतरी प्रॉब्लेम दिला आहे चांगलाच इथे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, प्रश्न काय? ही इज द सन ऑफ, ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. तिच्या ग्रँडफादरच्या ओनली सनचा तो कोण आहे? सन आहे.
समजत आहे क्वेश्चन काय बोलतोय? इथे कसा प्रश्न राहायला पाहिजे होता, तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. गुगल ट्रान्सलेशन अगेन चुकीचं गेलेलं आहे. ठीक आहे क्वेश्चन हा. प्लीज सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. एका फोटोग्राफला पॉईंट करत, हे फोटोग्राफ आहे, फोटोग्राफमध्ये मुलगा आहे म्हणून मी स्क्वेअर घेतलेला आहे, बाहेरच्या साईडला लता आहे तिच्यासाठी मी सर्कल घेतली, ही झाली लता. लता फोटोग्राफकडे बघून काय बोलतीये, तो माझ्या आजोबांचा, समजा ही लता आहे, समजा ही लता आहे, लतासाठी आपण काय घेतो, सर्कल घेतो. ठीक आहे, तो माझ्या आजोबांचा म्हणजे कोण असणार आहेत, एकतर वडिलांचे वडील किंवा आईचे वडील. ठीक आहे, पण इथे काय सांगितले क्वेश्चनमध्ये स्पेसिफाय करून, हे झाले लताचे आजोबा. ठीक आहे, ही इज द सन ऑफ ओनली सन, कोणाचे, लताच्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा तो कोण आहे, मुलगा आहे. एकुलत्या एक, हे झाले आजोबा, ग्रँडफादर, हे झाले फादर, फादर ग्रँडफादरचा एकुलता एक मुलगा. ठीक आहे, ग्रँडफादरच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे हा फोटोग्राफमधला, म्हणजेच अर्थात लता आणि ह्या मुलाचं नातं काय येणार आहे, सिबलिंग्सचं येणार आहे, ब्रदर्स सिस्टर्सचं येणार आहे. सो प्रश्न काय विचारला आहे, हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू द लता. ऑप्शन ए इज द राईट आन्सर, दॅट इज द, की तो लताचा कोण असणार आहे, भाऊ असणार आहे. सिम्पल. हां, तर क्वेश्चनमध्ये कधी कधी ट्विस्टही विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल असं की हाऊ इज ग्रँडफादर रिलेटेड टू द बॉय इन द फोटोग्राफ. ओके, ग्रँडफादर आणि त्या मुलाचं नातं काय असणार आहे, लताचे ग्रँडफादर आणि त्या मुलाचं नातं काय, लताच्या फादरचं आणि त्या मुलाचं नातं काय असणार आहे, असा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे फोटोग्राफचेच क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी मॅक्सिमम. ओके, फोटोग्राफमध्ये कोणीतरी आहे. ठीक आहे, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, बाजपाई सेड ही इज द सन. बाजपाई म्हणजे कोणीतरी एक माणूस आहे बाहेर, आपल्याला नाही माहिती कोण आहे, मेल आहे का फिमेल कॅन्डिडेट आहे, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण सध्याला. ओके, फोटोग्राफमध्ये पॉईंट करून काय सांगतोय, फोटोग्राफमध्ये कोण आहे, ही इज द सन, दिस पर्टिक्युलर पर्सन इन द फोटोग्राफ. फोटोग्राफमधला पर्टिक्युलर पर्सन जो आहे तो कोण आहे, तो मुलगा आहे, म्हणून आपण त्याला काय घेतलं, स्क्वेअर ब्रॅकेट. ही इज द सन ऑफ ओनली डॉटर. ओनली डॉटर म्हणजे काय, एकुलती एक मुलगी. ओके, ऑफ द फादर ऑफ माय ब्रदर. हाऊ बजपाई इज रिलेटेड टू द मॅन इन द फोटोग्राफ. ओके, लक्षात घ्या. आता बेसिकली इथे कसं आपण सॉल्व करणार. ठीक आहे, अशा क्वेश्चनला डील कसं करायचं. हा झाला तो मुलगा फोटोग्राफमधला. ठीक आहे, तो कोणाचा सन आहे, ही इज दी सन. ठीक आहे, ऑफ ओनली डॉटर. ऑफ ओनली डॉटर म्हणजे एकुलत्या एक मुलीचा तो कोण आहे, मुलगा आहे. कोणाच्या, माझ्या भावाच्या वडिलाचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, हे झाला भाऊ कोणाचा, बाजपाईचा भाऊ. हे गेला इथे बाजपाई, बाजपाई त्याचा भाऊ. ठीक आहे, ओके, बाजपाई त्याचा भाऊ आणि बाजपाईच्या भावाच्या वडिलांचं बोलत आहे क्वेश्चनमध्ये. कोण कोण बोलत आहे, बाजपाई. ही इज दी ओनली डॉटर, सॉरी, ही इज दी ओनली सन ऑफ ओनली डॉटर ऑफ दी फादर ऑफ माय ब्रदर. हे झाला बाजपाईचा भाऊ. ठीक आहे, बाजपाईच्या भावाचे वडील म्हणजेच कोण असणार आहेत, बाजपाईचे वडील असणार आहेत, फादर. या फादरची ओनली डॉटर आहे, एकच मुलगी आहे. ठीक आहे, ओनली मुलगी, एक मुलगी. तर लक्षात घ्या, हे जे फादर आहेत त्यांना 3 लेकरं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. अर्थात हे फायनल फिगर झालेली आहे. ह्यामध्ये लक्ष द्या, बाजपाई काय बोलतो, आता आपण डायग्रामला क्रॉस चेक करून बघू. बाजपाई इज टॉकिंग दॅट दिस पर्टिक्युलर बॉय, हा जो मुलगा आहे हा कोण आहे, सन आहे. कोणाचा, एकुलत्या एक मुलीचा. कोणाच्या, ऑफ माय फादर ऑफ माय ब्रदर.
कोणाचे वडील आहेत? वाजपेयीच्या भावाचे वडील आहेत, म्हणजेच वाजपेयीचे वडील आहेत. ठीक आहे. एक लक्षात घ्या, कधी कधी तुम्हाला डोक्यात असा क्वेश्चन येऊ शकतो की मॅम तुम्ही हे जे सांगताय ऑन द बेसिस ऑफ की ब्रदर, जे काही वाजपेयीचा भाऊ आहे म्हणजे तो कझिन पण असू शकतो, त्याचे ते काका पण असू शकतात. ठीक आहे, बट प्रश्नामध्ये जर कझिन असं मेन्शन केलं असेल तेव्हाच तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. चुलत भाऊ असं मेन्शन केलं तेव्हाच फॉलो करायचं आहे. आणि फक्त ब्रदर दिलेलं असेल तर सरळ सरळ त्याला काय कन्सिडर करायचं? सिबलिंग कन्सिडर करायचं. तर ह्यामध्ये मला सांगा, ॲज पर द डायग्राम, आता डायग्राम तर समजली आपल्याला. ॲज पर द डायग्राम, वाजपेयीचा आणि त्या मुलाचा जो आहे फोटोग्राफमधला हा जो सन आहे त्याचं नातं काय असणार आहे? वाजपेयीचा भाऊ हे त्याची झाली बहीण. ठीक आहे. वाजपेयीच्या बहिणीचा तो कोण आहे? मुलगा आहे, म्हणजे कोण असणार आहे? भाचा असणार आहे. पण प्रश्न काय विचारला? हाऊ इज वाजपेयी रिलेटेड, म्हणजे वाजपेयी ह्या मुलाचा कोण आहे असं विचारले तर काय येणार आहे? मॅटर्नल अंकल. हां, आता तुम्हाला काही टर्म्स माहिती असायला पाहिजेत, मॅटर्नल आणि पॅटर्नल. ओके, मॅटर्नलचा अर्थ काय असतो आणि पॅटर्नलचा अर्थ काय असतो? मॅटर्नल म्हणजे काय? मदर साईड. आणि पॅटर्नल पिता असं लक्षात ठेवा, फादर साईड. मॅटर्नल अंकलचा अर्थ काय होतो? मामा. पॅटर्नल अंकलचा अर्थ काय होतो? काका. सिमिलरली मॅटर्नल आंटचा अर्थ काय होतो? मावशी. पॅटर्नल अंटचा अर्थ काय होतो? आत्याबाई, ज्यांना आपण आत्या बोलतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे काय असतं? मॅटर्नल नाना नानी. मॅटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडमदर. पॅटर्नल ग्रँडफादर, पॅटर्नल ग्रँडमदर, दादी दादा. आपण बेसिकली मराठीमध्ये काय करतो? आजी आजोबाच बोलतो किंवा माय बोलतो, असं जे काही. ठीक आहे, बट मॅटर्नल असो पॅटर्नल असो, नाना नानी. ओके, मॅटर्नल म्हणजे काय? आईच्या साईडचे. मॅटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडमदर, पॅटर्नल ग्रँडफादर, पॅटर्नल ग्रँडमदर, हे समजणं गरजेचं होतं. सिमिलरली अजून कोणते वर्ड्स आपल्याला बघायचे होते? नीस आणि निफ्यू आपण जे बघितले आजच्या लेक्चरमध्ये. नीसचा अर्थ काय असतो मॅम? भाची. नेफ्यूचा अर्थ काय असतो? भाचा. पुतण्या किंवा पुतणी, सेम. नीस पुतणी, भाची, नेफ्यू भाचा, पुतण्या. ठीक आहे, हे आपण काही टर्म्स बघितले होते. ठीक आहे. पंजोबा आणि पणजीला जे टर्म्स असतात लक्षात घ्या. ग्रेट ग्रँडफादर पंजोबा, ग्रेट ग्रँड मदर पणजी. राईट, हे तर माहिती आहे. ग्रँडमदर ग्रँडफादर माहिती आहे. ग्रेट ग्रँडमदर ग्रेट ग्रँडफादर फक्त स्पेसिफिकली म्हणजे पंजोबा आणि पणजी. ठीक आहे, ह्याला तुम्ही 2 शब्द ॲड केलात, मॅटर्नल आणि पॅटर्नल, तर अर्थात काय होते? वडिलांच्या साईडचे किंवा आईच्या साईडचे. ठीक आहे, फक्तच एवढं स्पेसिफिकेशन होतं, अदर दॅन दिस काही नाही. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला काही क्वेश्चन्स प्रोव्हाइड करते उद्याच्या लेक्चरमध्ये. ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ॲज अ होमवर्क. तर ब्लड रिलेशन हा टॉपिक मी तर डिक्लेअर करते ॲज अ एंड झालेला आहे. ठीक आहे, ते क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, डायग्राम प्रॅक्टिस करायचे. तर तुम्हाला तुमच्या बेसिसवरती काही क्वेश्चन सोडवावे लागणार आहेत. ठीक आहे, तर ब्लड रिलेशनचा आपण वाटलंस अजून हार्डली एक लेक्चर घेऊन टाकू, वाटलंस काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, थोडे डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन, कारण या लेक्चरमध्ये पॉइंटिंग टू फोटोग्राफवालेच झाले. तर तुम्ही डिफरंट साईट्सवरून जे आहेत क्वेश्चन काढा. ठीक आहे, तिथून क्वेश्चन सॉल्व करा. जर तुम्हाला कुठली बुकलेट प्रोव्हाइड करत असतील ग्लोबल ऑनलाईन तर त्याच्यामधून सॉल्व करा. मला नाही माहिती प्रोव्हाइड करतात का नाही ते, कारण त्याच्यात 2000 MCQचं जे काही बोललेलं आहे त्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करा. ह्याच्यामध्ये जे बोललेलं आहे, ठीक आहे, तर ते तुम्ही फुल सिलेबस नोट्समध्ये जर कुठले क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते सॉल्व करून घ्या. ठीक आहे, आणि राहिला प्रश्न क्वेश्चन्स भेटत नसतील तर व्हेरियस साईट्स आहेत, इंडिया बिक्स आहे, अजून तुम्हाला असे भरपूर भेटून जातील. एक्झाम किडा वगैरे म्हणून एक आहे, त्यावरती डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स भेटून जातील. ठीक आहे, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा एखादी बुक घेऊ शकता. ठीक आहे, जे तुम्हाला स्पेसिफिकली वाटत असेल सॉल्व करायला ते घ्यायचे. ठीक आहे, जास्त लोड नाही घ्यायचा की मॅम कोणती बुक. ठीक आहे, RS अग्रवालची तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स प्रोव्हाइडेड केलेले आहेत.
डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स. ओके, तेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके ओके. तर अदर दॅन दिस एक लेक्चर घेईल मी अजून ब्लड रिलेशनवरती, आणि आपण नंतर कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आणि हा चॅप्टर अजून 2 दिवस चालेल, कोडिंग डिकोडिंग. देन विल मूव्ह टू दी नेक्स्ट टॉपिक. ओके, तर अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. आणि नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवा की सगळ्या गोष्टी समजत आहेत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर, आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त स्टुडंट्स याचा फायदा घेऊ शकतील. दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.